इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी म्हणून पर्यवेक्षक केंद्र संचालकांची आणि कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत घेण्यात आला होता. याला शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर या निर्णयात काही अंशी बदल करण्यात आलाय. गेल्या 5 वर्षाच्या काळात ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीची प्रकरणं आढळली आहेत त्याच केंद्रावर संचालक, पर्यवेक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. परीक्षा जवळपास 1.5 महिना चालणार असल्यामुळं 5वी ते 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं अशी भीती शिक्षकांमधून व्यक्त होतीये. याशिवाय सकाळी लवकर 3 तास घेऊन पुन्हा दिलेल्या लांबच्या परीक्षा केंद्रावर जायच्या धावपळीत अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अदलाबदल करताना त्यांना नजीकच्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करावी अशी मागणी शिक्षक भारतीच्या पुणे विभागाचे अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी केली आहे. त्यामुळे माझी बोर्डाला विनंती आहे की नजीकच्या शेजारी असलेल्या कुठल्या तरी केंद्रावरती त्यांची नियुक्ती करा, असे आम्ही आता विनंती म्हणून सांगतोय. आणि जर खरोखरच तुम्ही हे 35 आणि 40 किलोमीटर अंतरावर आमच्या लोकांना जर तुम्ही टाकलं आणि जर काही चुकीचं घडलं, एखादा अपघात घडला आणि शिक्षकांचं काही घडलं तर त्याला जबाबदार बोर्डाला धरलं जाईल. आम्ही आपणास आज ही नम्रतेने विनंती करतो. ठीक आहे, तुम्हाला जर आमच्यावरती विश्वास नसेल तर वेगळ्या यंत्रणेमार्फत परीक्षा घ्या ना. माझी विनंती अध्यक्ष साहेबांना की यामध्ये त्यांनी बदल करावा आणि नजीकच्या केंद्रावरती पर्यवेक्षण करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना असो किंवा शिक्षकांना असो त्यांच्या नियुक्त्या द्याव्या.